उपकारी असे आरोनी उरला, उपकारी असे आरोनी उरला, उपकारी असे आरोनी उरला, उपकारी असे उपकारी असे आरोनी आपुले तयाला पर नाही, आपुले तयाला पर नाही, आपुले तयाला पर नाही, आपुले तयाला पर नाही, लाभावरी घ्यावे सापडले काम, लाभावरी घ्यावे सापडले काम, लाभावरी घ्यावे लाभावरी घ्यावे आपुला तो श्रमण विचारी, आपुला विचारी, आपुला तो विचारी, लाभावरी घ्यावे, लाभावरी घ्यावे सापडले काम. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निजी चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरे न करावा अवेर. सहज लीळे उदकी वह्या, तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरे न करावा अवेर. निळामणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. उपकारी असे आरोनी उरला, उपकारी असे आरोनी उरला, आपुले तयाला पर नाही. लाभावरी घ्यावे सापडले काम, लाभावरी घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारी. एका जीवा ऐसे जीवा ऐसे देखे आणिका जीवासी, जीवा ऐसे देखे आणिका जीवांसी. निखळतो राशी गुणांचीच, लाभावरी घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारी. तुका म्हणे देव तयाचा पांगिला, तुका म्हणे देव तयाचा पांगिला. न भंगे संचला धीर सदा, न भंगे संचला धीर सदा. लाभावरी घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारी. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 879 879 क्रमांकाचा अभंग असून या अभंगात श्री तुकाराम महाराजांनी एकमेव विषय सांगितला की परोपकारी मनुष्य कसा असतो. परोपकारी कोण असतो, परोपकार म्हणजे काय आहे. परोपकार संतांच्या दृष्टीनं, जगाच्या दृष्टीनं आणि भगवंताच्या दृष्टीनं किती महत्त्वाचा आहे.
परोपकार जो अडचणीत आला आहे त्याला किती महत्त्वाचा असतो, जो संकटात सापडला आहे त्याला किती महत्त्वाचा आहे, आणि जो मृत्यूच्या दाढेत सापडला आहे त्याला परोपकारी माणसाची किती आवश्यकता असते, अशी गोष्ट आहे. म्हणून मनुष्यानं थोडा तरी परोपकार करायला शिकलं पाहिजे आणि कोणताही मोबदला न घेता कोणत्याही प्रकारानं परतफेडीची आशा न करता आणि आपलं मोठेपण कुठेही न सांगता कुठेही आपली प्रसिद्धी करण्याची इच्छा न ठेवता जो परोपकार करतो तो भगवंत त्याला स्वतःला भगवंत त्याचा ऋणी समजतो. इतकी मोठी गोष्ट आहे, अशी गोष्ट आहे. परोपकारात 2 प्रकार आहेत. एक व्यावहारिक परोपकार आहे आणि एक पारमार्थिक परोपकार आहे. पारमार्थिक परोपकार वरच्या दर्जाचा आहे, पण व्यावहारिक परोपकार करण्याची संधी माणसाला सतत येत असते, अशी गोष्ट आहे. आणि ती संधी त्यानं सोडू नये, अशी गोष्ट आहे. व्यावहारिक परोपकारामध्ये 3 गोष्टी येतात की अडचणी कोणीतरी अडचणीत येतो. आर्थिक अडचण असते, व्यावहारिक अडचण असते, मनुष्यबळाची अडचण असते, कोणीतरी एखादा शब्द देणारा जबरदस्त माणूस पाहिजे असतो, त्याला अशा अडचणी. अडचणी केल्या दुरी घेण्यावरी देण्याच्या, असे एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा. तर अडचणीत आल्यावर मनुष्याला परोपकार कुणीतरी मिळावा लागतो आणि ज्याला करता येतो, जो परोपकारी असतो तो करतो. दुसरी गोष्ट संकट असतं, संकट येतं काहीतरी आपल्यावर, आपल्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतो, काहीतरी होतं. आणि तिसरी गोष्ट आपल्याला मृत्यूचीच गोष्ट येते, मृत्यू समोर येतो आणि अशा वेळेस असा मनुष्य येतो स्वतःचा जीव धोक्यात घालून तो त्याला वाचवतो. त्याला काय ना, चिखली रुतली गाय झड भाकड न पाहे तियेचे ग्लावी होय काला फुला नाना बुडतया ते स करून न पुसे अंत्यदिकी ब्राह्मण काढून राखे प्राण, असं म्हटलं. चिखलात गाय रुतली आणि एक माणसाला दया आली आणि तो त्याला बोलायला लागला की याला हे बोलायचं. आता एकाचं काम नाही ना ती गाय काढणं, प्रयत्न एकाचा सुरू होतो पण काम एकाचं नाही आहे. मग तो त्याला बोलावं लागलं. लोक म्हणे काय, अरे काय मरकुडी गाय झाली, म्हातारी झाली आणि ती काही दूध देत नाही, ती काही वासरं पण देत नाही, ती काय देते, अशा प्रकारचा विचार ती रुतल्यानंतर काढायला ज्याच्या मनात येतो त्याचं मन चांगलं नसतं, तो परोपकारी नसतो, स्वार्थी येतो. दुधासाठी कशासाठी गाय नाही, त्या गायचा जीव वाचवायचा एवढंच असतं. तिचा जीव वाचला पाहिजे, ती कोण आहे काय काही नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून पाण्यात बुडायला लागल्यानंतर माणूस आहे, मग तो कोणत्या जातीचा आहे, तो विद्वान आहे का मूर्ख आहे, काही नाही विचार करायचा नाही, अशी गोष्ट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर एकदा चालले होते रस्त्याने, सावरकर चालले होते, चांगले पॅन्ट बीट काय त्यांचे जो पोषक असेल तो घातला होता. रस्त्याला गटारात एक डुक्कर पडलं होतं, डुक्कर, आणि पाणी खूप होतं त्या गटारात आणि ते बुडायला लागलं होतं, मरायला लागलं होतं, त्याचे प्राण गेले असते बुडून. त्याने काही नाही विचार केला, आपले कपडे वर खोचले काय असेल ते आणि ते त्या गटारात उतरले आणि त्याने हाताने धरून ते डुकराचं पिल्लू जे काय होतं ते बाहेर काढले. काही टार्गेट पोरं चालले होते. त्याने वीर सावरकर महाराज साहेब धन्यवाद धन्यवाद, ते उपरोधानं म्हणत होते, उपहासानं म्हणत होते, परिहासानं म्हणत होते, टिंगल करण्याच्या दृष्टीने म्हणत होते. धन्यवाद बरं का, फार चांगलं काम केलं तुम्ही, फार छान काम केलं. त्यांच्या बोलण्यातला सूर होतं की अरे डुकराचं पिल्लू मेलं तर मेलं, त्याच्याकरता हे कपडे खराब करून घेतले नाही, काय केलं हे, असा भाव होता. त्याने उत्तर दिलं की मी तुमच्याकडून धन्यवाद मिळवण्याकरता केलंच नाही, हे केलं नाही. मग
एक जीव व्याकुळ झाल्यावर काय होत असतं त्याचा आपल्याला अनुभव असतो कधीतरी. तिसऱ्या चरणात आहे जीवा ऐसे देखे आणि का जीवासी. आपला प्राण चालल्यानंतर आपली जी व्याकुळता होते त्यावेळेला आपल्याला जी अपेक्षा असते ती अपेक्षा आपण जर दुसऱ्याकरता त्या ठिकाणी केली तर त्याच्यात असलेला अंतरात्मा प्रसन्न होतो आपल्यावरती. अशी गोष्ट आहे. म्हणून परोपकाराचं महत्त्व खूप आहे. परोपकाराय वहन्ति नद्याः परोपकाराय फलन्ति वृक्षाः असं म्हटलं. तर परोपकारी माणूस हा एक साधूच असतो. परमार्थातला नंतर सांगेल, पण व्यवहारातला सुद्धा साधू असतो. कोणी आजारी माणूस पाहिलं त्याला काही नाही, त्याला ते करून टाकणार आणि त्याकरता आपला विचार काही करणार नाही तो, आपला विचार काहीच करणार नाही तो, अशी गोष्ट असते त्याची. जसे चरण येतील तसं सांगतो आता पुढे. तर परोपकाराचं वर्णन तुकाराम महाराजांनी इतकं चपकल, इतकं परफेक्ट केलेलं आहे. उपकारी असे आरोनी उरला फुले त्याला पर नाही. आपलन परक ह्या दोन गोष्टी मनातून गेल्याशिवाय माणसाला परोपकार करता येत नाही खऱ्या अर्थाने, बरं का, खऱ्या अर्थाने. आणि हे जेव्हा करतो आपपर ज्या वेळेला जातं त्यावेळेला एकीकडे तो जगावर परोपकार करण्याचा पूर्ण अधिकारी होतो आणि एकीकडे परमात्मा त्याच्या जवळ येऊन राहतो. परमात्मा जवळ येऊन राहतो. तुकाराम महाराजांच्या एका अभंगात त्यांनी म्हटलं की मला प्रत्येक साधनाला अडचणी येत, तर या साधनाला अडचण आहे काय? देव जवळी आहे म्हणो मज सवे तरी आप परावे नवचे. देव माझ्या जवळ आहे. देव प्रत्येकाच्याच जवळ आहे, बरं का, प्रत्येकाच्या जवळ आहे. पण प्रत्येकाच्या जवळ आहे तरी तो प्रत्येकाच्या संकटात सहाय्य नाही करत. त्याच्या प्रारब्धात असेल तसं होऊ देतो. सहाय्य कुणाच्या करतो? की ज्याचा अंतःकरणात आपपर गेलेला आहे त्याला सहाय्य करतो. म्हणून निगेटिव्ह पद्धतीनं हे चरण आहे की देव जवळी आहे म्हणून मग सवे तरी आपपरावे न होते. माझा अप्पर भाव गेला नाही, मग देव माझ्या जवळ आहे असं म्हणायला मला अधिकारच नाही, उपयोग नाही त्याचा. आणि आपपर भाव गेल्यावर मग काही नाही. तुकाराम महाराजांचं सांगतो. एकदा रानातून येत होते शेतातून, एका ऊसवाल्याने त्यांना ऊसाची मोळी दिली. पोरं बाळ आहेत तुमच्या घरी, खातील म्हणे, घेऊन जा महाराज. एक 10-5 ऊस दिले त्याच्यात. घेतली मुळीनं आणायला लागले पोरांना खायला. म्हणून आणायला लागले तर विशीच्या आत आल्यावर, विशीच्या तसं ओपन स्पेस असतो, पटांगण असतं ना, तिथे पोरं खेळत असतात. संध्याकाळची वेळ होती, संध्याकाळी मुलं खेळत असतात. तुकाराम महाराजांचं जीवन किंवा अंतरंग पाहून लहान मुलंसुद्धा त्यांना आपलं समजत होते. म्हणे बाबाजी आले, बाबाजी आम्हाला ऊस द्या ना, ऊस द्या. आता इतके पोरं मागायला लागल्यानंतर त्यांना न करता घरी जायचं आणि ते द्यायचं हे आपल्याला मान्य झालं असतं की नाही? असतं की आपल्याला विचारायचं आपण आपल्याला. पण तुकाराम महाराजांना नाही मान्य झालं ते. त्यांनी ती ओळी ऊस टाकली, ओळी ते सोडून दिलं, घ्या म्हणे ऊस तुम्हाला. सगळ्या पोरांनी ऊस घेतला. 1 कांड, 2 कांड, 4 कांडे, 10 कांडे सगळे घेऊन गेले. 1 ऊस राहिला फक्त. त्याचा माहिती असेल आपल्याला, 1 ऊस राहिला, तेवढा घेऊन घरी गेले. आणि घरी गेल्यावर अशी बातमी सांगणारे फार उदार असतात, बरं का. त्यांच्या बायकोला, आवलीला कुणीतरी आधीच बातमी पाठवली की मुळीभर ऊस आला आहे आणि सगळं पोरांना वाटलं त्यांनी. आणि 1 ऊस घेऊन आलेच म्हणे. आता 1 ऊस घेऊन आले. तिने घेतला आणि फेकला. तो यांच्या पाठीत टाकला, त्याचे 3 तुकडे झाले. पाठीत ऊस मारला, त्याचे 3 तुकडे झाले. तुकाराम महाराज शांतपणे म्हणले, 2 पोरांना 1 दे, तू 1 घे, झालं काम. खूप छान झालं, वाटे झाले आपोआपच म्हणे त्याची. म्हणजे काय? तर म्हणजे हे आहे की परोपकार तुकाराम महाराजांच्या ठिकाणी आहे. आणि तुकाराम महाराजांनी व्यवहारातला आणि परमार्थातला दोन्ही परोपकार सगळ्या बाजूने केलेले आहेत. अशी गोष्ट. परोपकार म्हणजे काय? पडलेलं काम करायचं.
अडचणीतल्या माणसाचं काम करायचं, संकटातल्या माणसाचं काम करायचं आणि मृत्यूच्या दारात असलेल्या माणसाचं काही काम करता आलं तर करायचं. हे करीत असताना व्यवहारात तुकाराम महाराजांनी बऱ्याच लोकांची तेलं आणून दिल्याचं वर्णन आहे. बाजारात जाऊन व्यापाऱ्यांचे तंबू ठोकल्याचं वर्णन आहे. भुकेल्याला जनावराला चारा कुठून तरी आणून दिल्याचं वर्णन आहे. अन्न आणून दिल्याचं वर्णन आहे वारकऱ्याला, वैष्णवाला वगैरे. असा ठाकला तो काही केला परोपकार, केले हे शरीर कष्टवणी, त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. ठाकला तो काही केला परोपकार, जो समोर आला आणि शक्य झाला तो थोडाफार परोपकार या जीवाकडून घडला आणि शरीराला कष्ट देऊन त्या ठिकाणी केलं. हे स्वतःचं सांगतात. आणि तेच तुकाराम महाराज, तुला जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तू हे साधन कर बरं का. भावे गावे गीते शुद्ध करून या चित्त तुझा व्हावा आहे देव तरी, हा सुलभ उपाय. आणि सुलभ उपाय सांगितलेत काय? अनेकांचे गुणदोष मनात आणू नको आणि कानातही घेऊ नको. दुसऱ्याची निंदा कानाने ऐकू नको, मनाने हे करू नको. संतांच्या लोटांगणी जायचं असतं तर जायच्या वेळेला लाज धरू नकोस बरं का. आणि असं वचन तोंडातून काढीत जा की दुसऱ्याचं समाधान झालं पाहिजे. वेची ते वचन सदा राहील समाधान. कोणाचं मन दुखवेल असं बोलू नकोस. कोणाचे गुणदोष कानानं ऐकू नको, मनात घेऊ नकोस. 2 अजून काय? आणि संतांच्या लोटांगणी जायला लाज धरू नकोस. म्हणजे निंदा येऊ देऊ नये, दुसऱ्याचं समाधान करावं, संतांच्या लोटांगणी जावं. अगदी मुद्द्याची गोष्टी सांगितली. आणि 4थी गोष्ट फार महत्त्वाची सांगितली. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार झाला तर खूप करावं परोपकार, खूप करावा, नाही तर थोडा तरी करावा. थोडा परोपकार आपल्याला परलोकात किंवा उद्धाराच्या बाबतीत आपल्याला सहाय्य करतो, आपण केलेला परोपकार. पण मोबदल्याची इच्छा घ्यायची नाही, करायची नाही. प्रसिद्धी करायचा प्रयत्न करायचा नाही. आपणही त्याचं चिंतन करायचं नाही, विसरून जायचं. आणि मी तुझ्यावर उपकार केला होता असं कधीच म्हणायचं नाही. त्याला परोपकार म्हणतात. नाही तर ते व्यापाऱ्यासारखं झालं. ते आवळं देऊन बेल पाडायचं झालं का? तसं नाही. तर अशा प्रकारचा व्यवहारातले उपकार एक साधना होती, चांगली साधना होती. आणि या उपकाराचं जेव्हा पारमार्थिक स्वरूप येतं, व्यावहारिक आणि पारमार्थिक स्वरूप येतं, आपपर भाव जेव्हा निघून जातो, परमात्मा जेव्हा जवळ निवास करतो आणि तो माणूस जर परोपकार करू लागला तर तुकाराम महाराज म्हणतात, तो उपकारी असे आरोनी उरला, आपुले तयाला पर नाही. ज्याला आपलं पर नाही असं म्हणून जो उपकार करतो तो आरोनी उरला. म्हणजे काय? आपल्याकडे पुरोनी उरला म्हणण्याची पद्धत आहे बरं का. की एक पहिलवान 10 जणांना पुरून उरला बाबा म्हणाले, सगळे चित केले त्याने, पुरून उरला. म्हणजे हे आरोनी उरला. आरोनी उरला म्हणजे काय? आर शब्दाचा अर्थ कोशामध्ये अंकुर असा आहे. अंकुर फुटला असं त्या ठिकाणी. तर अंकुर फुटला याचा अर्थ असा की पूर्वीचं फळ किंवा जे बीज आहे ते बीज आपल्याला असं वाटतं की जमिनीत बीज पडलं म्हणजे ते नासलं, गेलं, कामातून गेलं. एका बीजा केला नाश, पुढे देखील एक कणीस. बीजाचा नाश होतो. ते बीज काही परत काढून खाता येतं काय? काही नाही करता येत. पण त्याला ज्या वेळेला अंकुर फुटतो त्यावेळेला असे 1000 बीज देण्याची शक्ती त्या अंकुरात असते. म्हणजे बीज नष्ट न होणार असतं, ते वाढत राहणार असतं, वृद्धिंगत होणार असतं. त्याप्रमाणे परोपकारी माणूस स्वतः ज्यानं जीवनभर परोपकार केला, ज्याने परोपकार केला तर तो माणूस 2 प्रकारानं वाढत राहतो. त्याचा अंकुर फुटतो, 2 प्रकारानं वाढत राहतो. बीज एकदा पेरलं की त्याचा अंकुर येतो आणि अंकुरापासून एकतर वृक्ष होतो मोठा, त्याचा सावलीकरता उपयोग होतो वगैरे वगैरे, लाकूड, पानं वगैरे.
पण मुख्यत्वानं त्या बीजाला एक फळ येतं आणि पुन्हा बीज येतं. लोकांची खाण्याची सोयी करता त्या बीजापासून फळ मिळतं आणि पुन्हा बीज वाढण्याकरता बीज वाढतं. अशी गोष्ट, बीज वाढतं. त्याप्रमाणे परोपकारी माणूस असतो तर त्याची 2 फलं होतात. एक फल अशा प्रकारचं होतं की त्याचा आदर्श ठेवून एक 2-4 माणसं तरी भोवताली त्याचा आदर्श घेऊन त्याच्या उपकाराचं काम करतात. उपकाराचं काम करतात, बरं का. ते आमच्याकडे काहीतरी उत्सव होता जाट देवळाला, छोट्या गावात, आणि म्हणजे घडलेली घटना सांगतो. आणि नगरचे एक डॉक्टर होते. ते अगदी सरळ स्वभावाचे आयुर्वेदिक डॉक्टर होते, सरळ स्वभावाचे, आणि कार्यक्रमाची वगैरे आवड असलेले होते. तिथे सेवा करायला होते. ते जिथं ते हे चाललं होतं, उत्सव चालला होता, ते भोवताली जवळपास एका बाईचं घर होतं. आणि पहाटे सकाळी काय केलं कोणाला माहिती, तुम्ही कोणीतरी तिच्या दारातच बाजूला थोडंसं जवळच असं देहधर्म केला. 2 नंबर देहधर्म केला. आणि मग ती बाई बोलायला लागली. तिचा जसं संप्रदाय होता तसं बोलायला लागली, जोरजोरात बोलायला लागली, अपशब्द बोलायला लागली, अभद्र बोलायला लागली. आणि इकडे सगळं उत्सव असल्यामुळे महाराज लोक आलेले आहेत, सगळे उत्साह आहे, सगळीकडे लोक पारायणाला येतात जातात, असं होतं. आणि तिचं सुरू झालं ते काय करावं काय. मग ते समजून सांगायची सोय नाही, रागवायची सोय नाही, काहीच करता येईना. मोठी मोठी माणसं पण काय करावं म्हणे. ते डॉक्टर होते, त्यांनी पाहिलं, म्हणजे काही काळजी करू नका, मी करतो काय. अहो ते फार भांडकुदळ बाई आहे म्हणे ती. नाही, तुम्ही काहीच काळजी करू नका. ते डॉक्टर गेले. शेजारच्या 3ऱ्या बाईकडून त्यांनी पत्र झाडू घेतला आणि सगळं ते केलेलं स्वतः काढून स्वच्छ केलं. शौचालय शौच केलं, त्याचं स्वच्छ केलं. सगळं स्वच्छ केल्यावर न सांगता त्या बाईचं तोंड बंद झालं. ते पुरा उत्सव उस्तर पुढं उघडलंच नाही. काय थोडे थोडे आहे चित्तसाय झाली. ते स्वच्छ करायला वेळ किती लागला, सामग्री किती लागली, खर्च किती आला, काही नाही. पण ते करण्याकरता मनाची जी तयारी आहे ना, ती फार मोठी लागते. मनाचं औदार्य लागतं. हे सगळे साधू संत लोक आहेत, यांना शांत करायचं आहे आपल्याला. आणि शांत करण्याकरता एवढाच उपाय. आपला मान अपमान सगळं बाजूला फेकून द्यायचं. मान अपमान गोवे अवघे कुंडुनी ठेवावे, हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. एका माणसाने 5 मिनिटाचं एक काम करताना आपल्या मनावर जर असा दगड ठेवून हे काम केलं असेल तर तिथले 1000-2000 लोक एका क्षणात समाधानी झाले. केवढा लाभ मिळाला त्याला. लाभ किती मोठा. इकडं काम आहे साधं पण हलकं, इकडं मान आहे मोठा, इकडे मान आहे मोठा, आणि इकडे समाधानाचं जे बेनिफिट आहे ते फार मोठं आहे. अशी गोष्ट आहे. असं म्हणून तेच पुण्यवंत परोपकारी प्रबोधित्या नारी नरलोका असं म्हटलंय. पुण्यवान लोक असतात परोपकारी, आणि परोपकारी साधू असतो. तर त्या साधूचं वर्णन आहे की तो आरोनी उरला. म्हणजे एकीकडे त्या याचं फळ येतं. कशाचं फळ येतं. आणि तिथून पुढे मात्र मग सगळे लोक तरुण पोरं त्या डॉक्टरच्या याला झाले की आम्हाला स्वच्छ करायला आम्हाला तुम्ही बरोबर घ्या. आणि 7 दिवस उत्सवात त्या डॉक्टरनी त्या मुलांच्याकडून सगळी स्वच्छता ठेवली, चकाचक सगळं. तर परोपकाराचं जे बीज आहे, हे बीज ज्याच्या अंतःकरणात असतं तो साधू असतो, मोठा साधू असतो, आणि तो परोपकार करतो. तर त्या बीजापासून अंकुर फुटतो त्याचा, म्हणजे तो नष्ट होत नाही, तर तो आरोनी उरला असे. म्हणजे तो परोपकारी माणूस नष्ट होत नाही. तर त्याच्यासारखे अनेक निर्माण होतात एक, आणि त्याची धवल कीर्ती असं म्हणतात होते. कोजागिरी पौर्णिमेचं चांदणं जसं असतं त्याप्रमाणे त्याची कीर्ती होते की हे परोपकारी, धन्य परोपकारी म्हणून. अशी गोष्ट आहे. म्हणून ज्यानं आपला अहंकार बाजूला ठेवला, ज्यानं मान अपमान बाजूला ठेवले, ज्याने आपपरभाव सोडून दिला, हे कधी होतं. हे तेव्हाच होतं
की माझा जो परमात्मा आहे तोच या जगाच्या रूपानं नटलेला आहे, मग त्याच्याकरता मी काही करायला तयार आहे, असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला हा म्हणजे साधा परोपकार आपण करावा हे शास्त्राचं विधान. व्यवहारात एकमेकाला सहाय्य करावं हा माणूस धर्म, ही माणुसकी. खालच्या स्तरात सामान्य स्तरात ह्या दोन गोष्टी आहेत परोपकाराच्या बाबतीत. आणि त्याच्या वरच्या साधूचं जे असतं ते आपपर भाव सोडून भगवत भावनेनं करावं हा हे त्या ठिकाणी असतं. आणि वरचा भाग जो आहे तो जो परोपकार करतो त्याचा देव ऋणी होतो. 3 स्तर आहे त्याचे. म्हणून तुकाराम महाराजांनी आधी म्हटलंय आरोनी उरला. आरोनी म्हणजे त्याच्या अंतःकरणात जो परोपकाराच्या प्रवृत्तीचा अंकुर आहे तो अंकुर एकीकडे परोपकाराच्या कृतीत आपपर भाव सोडून, कुणी असो तो किती हलका असो भारी असो, आपपर भाव सोडून तो परोपकाराच्या वृत्तीचा अंकुर बाहेरच्या ठिकाणी वाढतो एक. त्याच्यानंतर त्याच्यासारखं दुसऱ्याला प्रवृत्ती होते, प्रेरणा होते, ते करू लागतात आणि त्याची धवल कीर्ती होते आणि तो याचा हे होतो. म्हणून 2 पैलू पहिल्या चरणात सांगितले. परोपकारी उपकारी असे आरोनी उरला आणि आपुले तयाला नाही पर. आपुलं आणि परक हे तयाला नाही. आमच्याकडे एक साधू पुरुष येतात, आमच्या भाग्यानं येतात मधनं. त्यांचं जे वागणं आहे, त्यांचे जे करणं आहे, मोठे संत आहेत ते, मोठे संत आहेत. तर त्यांचं जे वागणं आहे, तर हा अभंग जेव्हा कानावर आला तेव्हा असं डोळ्यात पाणी आलं की हे याच व्यक्तीचं वर्णन आहे. तुकाराम महाराजांनी केलेलं ह्याच व्यक्तीचं वर्णन आहे, दुसरं कोणाचंच नाही असं त्या ठिकाणी. हे साधू चालले होते एकदा रस्त्यानं. एकच उदाहरण सांगतो फक्त थोडक्यात वेळेच्या मर्यादेत. चालले होते, बसमध्ये प्रवास करत होते आणि पारध्याची स्त्री, पारध्याची बाई समोरच्या याच्यावर बसली होती, समोरच्या बाकड्यावर बसली होती. तिच्याजवळ मूल होतं आणि ते फणफण त्याला 102, 103 असा ताप होता, खूप ताप होता. आणि ती त्याला समजत होती, त्याला पोटाशी धरीत होती, त्याला पाहून रडत होती वगैरे असं काहीतरी होती. आणि तिच्याजवळ कसला दवाखाना नाही, औषध नाही, काही नाही. मग हे पुढे गेले, म्हणजे बाई काय झालं त्याला, काय झालं बाबा, म्हणजे काय करू आता, काय झालं आता. म्हणजे ते मूल जगतं का नाही असं काही होतं. त्यावेळेला त्यांचं अंतःकरण द्रवलं. आपुले तयाला पर नाही. आपल्या माणसाकरता जो उपकार करतो ना ते मोहानं असतं. दुसऱ्याकरता पण काही संबंध असला तर ते स्वार्थाकरता असतं. तिसऱ्याकरता केलं तर यांचे मोठे लोक, यांच्यात आपली प्रसिद्धी होईल, हे लोक आपल्याला जोडले जातील आणि आपल्याला फायदा उठवता येईल म्हणून अशा स्वार्थाकरता असतं. काहीतरी कारणं असतात. पण लहान मोठं, गरीब श्रीमंत, विद्वान मूर्ख याच्यापैकी कुठलंच माप न लावता दुसऱ्याचं अडचण संकट पाहिलं की ज्याचं अंतःकरण द्रवतं आणि ते केलं जातं त्याच्याकडून त्याला उपकार म्हणतात. आता ती पारध्याची बाई होती, मूल होतं तिच्याजवळ आणि ती रडत होती, तेही रडत होतं, ती रडत होती. ते म्हणले, बाई तुम्ही याला दवाखान्यात न्या. ते म्हणले पैसेच नाहीत माझं, काय करू आता, दवाखान्यात कसे नेऊ त्याला. मग त्यांनी पैसे काढले. तरी ती म्हणले आता कुठं जावं, काय माझी ओळख नाही, काही नाही. मग तिचं एक गाव आलं तेवढ्यात, ती उतरायला लागली. त्यावेळेला हे पुरुष तिच्याबरोबर उतरले. पुढचं तिकीट सोडून दिलं, तिच्याबरोबर उतरले. तिला त्या बाईला त्यांनी दवाखान्यात नेलं. डॉक्टरना सांगितलं, पैसे किती लागतील विचारलं, सगळ्या पैशाची व्यवस्था केली आणि त्या मुलाला ट्रीटमेंट दिली. मूल नंतर बरं झालं असेल ते, मग त्या ठिकाणी ते परत निघून गेले दुसऱ्या वाहनात. त्यावेळेला त्या अतिशय न शिकलेल्या रानात राहणाऱ्या बाईच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं की बा दादा किती उपकार केला रे माझ्यावर तू आज.
आज तू माझ्यावर हा उपकार केला नसता तर माझं मूल जगलं नसतं रे, अशी त्या ठिकाणी म्हणते. याचं काय आपुले तयाला पर नाही, हे एक त्याचा खास विशेषण, खास लक्षण. आणि आरोनी उरला हे परमार्थदृष्ट्या ग्रंथाच्या मधून आलेल्या चिंतनातून त्याचं महत्त्व काय आहे, त्रैलोक्यात महत्त्व काय असा परोपकार करणारा, हे परोपकार करण्याचं महत्त्व म्हणजे आरोनी उरला हे आहे. आणि आपपर त्याला नाही हे त्याचं लक्षण आहे. आपपर नसलेल्या माणसाकडूनच केलेला उपकार इतका महत्त्वाचा ठरतो आणि इतका महत्त्वाचा उपकार करणाऱ्याला आपपर राहत नसतं, असं दोन्ही पण ओतप्रोत चिंतन करता येतं. मग तो काय करतो, तर दोन गोष्टी आहेत याच्यात. या दोन गोष्टी अशा आहेत की दुःखी माणूस पाहिला की त्याला धीर धरवत नाही, त्याचं दुःख नाहीसं केलं पाहिजे. पाणी तसं नेहमी सांगतो आपण की खड्डा भरल्याशिवाय पुढे जात नाही, त्यापणे साधू पुरुष दुसऱ्याचं दुःख दूर केल्याशिवाय जात नाही. ती भक्ती जशी नारदांना म्हणते, भोभो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंता मपिनाशय दर्शनंत लोकस्य सर्वथाग हरम परम. तुमच्या दर्शनानं आणि माणसाचं पाप हरण होतं, त्यात तुम्ही माझी चिंता दूर करा. नारदाने तिची चिंता दूर केली, मग ती गेली वगैरे वगैरे. तेव्हा एक तर दुसऱ्याची अडचण किंवा दुःख पाहिलं की यांना धीर धरवत नाही, ही त्यांची दया, त्यांची कृपा बसू देत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की परोपकार हा सुद्धा रस्त्यावर पडलेला नाही आहे. हा कोणालाही त्याची संधी येत नाही, संधी क्वचित येते संधी. एखाद्या गरीबाचं लग्न निघतं, तो अडचणीत असतो आणि आपल्याजवळ पैसा भरपूर असतो. अशा वेळेस काही विचार करायचा नाही, त्याला जे देता येईल ते आपल्याला द्यायचं. एखादा आजारी असतो, कोरोनाचा काळ जो झाला ना आत्ता 9-10 महिन्यांचा, त्यात एकेका कुटुंबाचे काय हाल झालेले आहेत. माणसात माणूस राहिलं नाही, सगळी माणसं दवाखान्यात. काय करावं अशा वेळेस? अशा वेळेस काही लोकांनी परोपकार करण्याची संधी साधून घेतली, खूप परोपकार केला. माणूस बळानं केला, स्वतः केला, पैशानं केला, पैसे गोळा करून केला, काही केलं. आणि काहींनी स्वतःचे घर भरायचा प्रयत्न केला, पैसे ओढायचं काम केलं. अशी गोष्ट दोन्ही गोष्ट आहेत जगामध्ये. हां, तर ज्यानं पैसे ओढायचा अशा वेळेस गोळा केला त्याच्या पापाला पारावर नाही, आणि ज्याने याची संधी साधली त्याच्या पुण्याला पारावर नाही. हे दोन्ही कामं करणारे लोक एकत्रच काम करीत होते बहुतांशी, म्हणजे या लोकात काम करीत होते. ते कोविडचं केंद्र, ते हे सगळीकडे तिचं इथे काम करीत होते, एकत्र काम करीत होते. काही स्वार्थ साधित होते, काही परार्थ साधित होते, म्हणजे परोपकार करीत होते. इथंच हे दोन्ही कामं एकत्र करीत होते. पण हे काम केल्यानंतर यांना जो गती मिळणार आहे त्या गतीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एक कुठे जातील आणि एक कुठे जातील, अशी गोष्ट आहे. म्हणून आपलं जीवन परोपकाराकरता असलं पाहिजे, अशी गोष्ट आहे. तर मी सांगत होतो हे की एकीकडून त्यांना दया धीर धरवू देत नाही, म्हणून ते त्यांच्याकडून ते केलं जातं. मग तिचं कोणताच निकष नाही, कोणतंच माप नाही, कोणी असू दे. आणि दुसरी गोष्ट अशी की संधी आपल्याला आली आहे तर ती संधी सोडायची नाही, ही गोष्ट. संधी सोडायची नाही. निरनिराळ्या महाराष्ट्रात, भारत देशात अशा स्वयंसेवी संस्था आहेत की त्या संस्था कुठे भूकंप झाला, कुठे अशा प्रकारचं आपत्ती आली मोठी लोकांच्यावरती, की ते त्या स्वयंसेवी संस्था धावून जातात आणि अति उत्कृष्ट प्रकारचं काम करतात. केवढं मोठं उपकाराचं काम आहे, अशी गोष्ट आहे. म्हणून गंमत अशी आहे की भाग पडिल्या काय लाभावरी घ्यावे पडिले ते काम, बरं का. लाभावरी घ्यावे पडिले ते काम, सापडले काम, भागावरी घ्यावे. हां, तर आपल्या भाग्यानं काम जर सापडलं म्हणजे काम सापडलं म्हणजे याची संधी आली, आपल्याला मोका आला परोपकार करण्याचा, तर तो चान्स सोडायचा नाही. हा एक भाव असतो त्यांचा, तो परोपकार करायचा. म्हणजे त्याचे काम झालं पाहिजे, आपल्याला परोपकार घडला पाहिजे, देवालाही प्रसन्नता झाली पाहिजे, आपली साधना पण झाली पाहिजे, सगळंच असतं त्याच्यामध्ये. सापडले काम
आपुले तो श्रम न विचारे. आपुला तो श्रम न विचारे. मग ते करण्याकरता आपल्याला किती श्रम होते त्याचा काही विचारच करीत नाही. श्रम झाले तर होऊ दे, आजारी पडले पडू दे. या कोरोनाच्या काळात आजारी पडले माणसं, त्यांनाही कोरोना झाला. दुसऱ्याची सेवा करता करता त्यांना झाला, पण तेही उलगडले, त्याच्यात उठले. कारण आरोनी उरला गेलं ना. मग याने त्याला केलं तर त्यालाही करणारे कोणीतरी होते. आणि देव सगळ्यात असतो, कोणाला कोणाला प्रेरणा देतो, तो करतो. भागावरी घ्यावे, भागवरी घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारे. आपल्या श्रमाचा कधीच विचार करीत नाही. मी त्या बाईच्या मुलाचं सांगितलं, त्या पुरुषांनी त्या महात्म्यानं आणि त्या ठिकाणी असं 20-20 तास काम करून अशा प्रकारचं परोपकाराचं काम करावं. आणि सगळ्या प्रकारचं काम. तो महात्मा काही असं अडाणी नाही, सगळं वेदशास्त्र संपन्न आहे, सगळे अनुष्ठानं करणारं आहे, सगळी माहिती असलेली आहे. आणि एकीकडे औषधाची माहिती, सगळीच माहिती अशा प्रकारचं. म्हणून गोष्ट अशा प्रकारची आहे. तात्पर्य असं, भागवरीच घ्यावे सापडले काम, आपुला तो श्रम न विचारे. आणि त्यावेळेला तो जीवाचा त्या ठिकाणी विचार करतो. जीवाचा विचार आहे त्यावेळेला. तर 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट अशी की व्यवहारातल्या गोष्टीत जीवाला जीव देण्याचं काम करावं, म्हणजे त्याचा जीव सुखी होईल एवढं करावं. सावरकरांच्या उदाहरणाप्रमाणे ते डुक्कर असो कोणी असो, परमेश्वराचाच अंश आहे त्याच्यातसुद्धा, प्राणी मात्र. प्रल्हादांनी दैत्य बालकांना हेच सांगितलं आहे. काय? तस्मात् सर्वेषु भूतेषु दयां कुरुत सौहृदम आसुरं भावमुन्मुच्य यया तुष्यत्यधोक्षया. दैत्यांच्या बालकांना उपदेश करताना सांगितले, तुम्हाला जर परमेश्वराची प्राप्ती आणि कल्याण करून घ्यायचं असेल तर तुम्ही 2 गोष्टी करा. तस्मात् सर्वेषु भूतेषु दयां कुरुत सौहृदं कुरुत, बरं का. आणि आसुरं भावमुन्मुच्य 3 गोष्टी सांगितल्या. सर्व भूतावर तुम्ही दया करा. याच्यावर करायची आणि त्याच्यावर करायची, मग ती दया होतच नाही. दयेला परोपकाराला कोण पात्र आहे बघायचंच नाही. फक्त त्याला अडचण आहे ना, तो व्याकुळ आहे ना, त्याचा जीव व्याकुळ आहे ना, मग त्याच्यावर परोपकार करायचा. दया आणि आसुरभाव टाका आणि सर्व भूतमात्रावर, सर्व प्राणी मात्रावर दया करा. म्हणजे या तुष्यत्व अधोक्षज, अधोक्षज भगवान यामुळे फार संतुष्ट होतो. राक्षसांच्या बालकांना महाराज प्रल्हादांनी काही वेदशास्त्र पठण करायला नाही सांगितलं, तीर्थयात्रा करायला नाही सांगितलं, अजून काही अमका आचार पाळा असं काही नाही सांगितलं. त्यांच्या योग्यतेचं सांगितलं की ते क्रूर आहेत ना, क्रूरता टाकून द्या, दया धारण करा. अशी गोष्ट आहे. आपल्या स्वभावाप्रमाणे साधन आपल्याला साधू सांगतात, अशी गोष्ट आहे. म्हणून हा झाला व्यवहारातला भाग, व्यवहारातल्या अडचणी दूर करण्याकरता. पण परमार्थातल्या भागात जे उपकार करतात त्यांच्या उपकाराला तोड नाही, अशी गोष्ट आहे. त्यांच्या उपकाराला तोड नाही. तुकाराम महाराजांनी एक उदाहरण असं सांगितलं आहे की मार्ग चुकले विदेशी एकले, तयावरी झाली दिशाभुली. एक माणूस रस्ता चुकला, लांब गेला, खूप लांब गेला, किंवा खूप लांब जाऊन तिथे चुकला असं म्हणा, मार्ग चुकला. आता काय करावं? कोणीतरी भेटेल का आपल्याला सांगायला, विचारायला की आमच्या गावाकडे कोणता रस्ता जातो, आमच्या देशाकडे कोणता रस्ता जातो? तर मार्ग चुकले, विदेशी चुकले, एकले चुकले आणि दिशाभुली होऊन चुकले. 3 गोष्टी झाल्या. 2 जण जर चुकले असले तरी एकमेकाला धीर असतो. तू इकडं पहा काय कोणतं गाव आहे, तू इकडं चौकशी कर, मी येतो, आपण इथं परत येऊ. पण चुकला तर एकटाच चुकला, दुसरं बोलायला कोणीच नाही. बरं, विदेशी चुकले. विदेशी चुकल्याचा भाव काय की तिथं आपली भाषा नाही, त्यांची भाषा आपल्याला कळत नाही ना आपली त्यांना कळत नाही. अशा वेळेस चौकशी काय करणार?
विदेशी चुकले. म्हणजे तिकडं आपलं कोणी नाही, परिचयाचं कोणी नाही आणि त्यांची भाषा आपल्याला जमत नाही आणि आपली त्यांना जमत नाही. अशा वेळेस ते चुकलं. आता त्यांनी काय करावं? बरं ठीक आहे, अजून एक सोर्स आहे की या देशात आम्ही आलो, पण आमचा देश कुणीकडे आहे? पूर्वेकडे आहे. मग चालत राहू पूर्वेकडं. कधीतरी येईल काहीतरी जवळचा भाग कुठला तरी. ते नाही, तयावरी झाली दिशाभूल. दिग्भ्रम, देशभ्रम, कालभ्रम आणि स्वतःचा भ्रम. याचे असे भ्रम. दिशाचा भ्रम कोणती हे काय काय कळे ना. एक दिवस तरी मावळला किंवा दिवस असा मध्यावर तरी आला, नाही तर सूर्य कुणीकडे याच्यावरून अंदाज लागला असता. विदेशी ऐकले आणि दिशाभूल होऊन चुकलं म्हणजे त्याला आता आपल्या घरी येणारा कोणताही सोर्स नाही, चान्स नाही. अशा वेळेस जर एखादा माणूस भेटला आणि त्याने म्हटलं काळजी करू नकोस, त्याच्या हाताला धरलं आणि त्याला थेट आपल्या घरात नेऊन घातलं, तर त्याला काय वाटेल तुम्ही विचार करा. तुकाराम महाराज म्हणतात, मार्ग चुकले विदेशी ऐकले, तयावरी झाली दिशाभुली, हाती धरोनी पाववी घरा, त्याच्या उपकारा काय द्यावे. त्याच्या उपकाराला काय द्यावं? तर त्याला घरी आणून पोचवलं, त्याच्या उपकाराला काय दिलं पाहिजे असं असं त्या ठिकाणी म्हणतात. एक घडलेली घटना आहे. एक एक तरुण स्त्री अंगावर भरपूर सोनं घालून प्रवास करीत होती आणि काहीतरी झालं, तिच्या जोडीदार जवळ तो कॅन्सल झाला आणि ती एकटीच निघाली. आणि संध्याकाळी त्या गाडीचा मुक्काम वगैरे होता कुठेतरी, मधीच मुक्काम होता आणि तिला अडचण पडली. अडचण पडल्यानंतर त्या गावात एक गुंड होता, गावातला गुंड त्या गाडीत होता आणि त्याने त्या स्त्रीला घरी नेलं. घडलेली घटना आहे की ताई माझ्या घरी चला. आणि होता गुंड, त्याने ते सोनं पाहिलं तिच्या अंगावरचं आणि तो तिला हे झालं. मग ती गेली आणि नंतर तिने सगळी योजना केली. बायकोला सांगितलं, तिला जीव घातलं, तिला एका रूममध्ये झोपायला लावलं. स्वतःची आई होती त्याची, त्या गुंडाची आई होती, तिला पलंगावर झोपलं, ही खाली झोपली आणि तो गेला. आणि जाऊन त्यानं मध्यरात्री मारेकरी पाठवले 2-3 की काही नाही, ते पलंगावर आई झोपली आहे आणि खाली झोपली आहे ती बाई आहे, तिचे तुकडे तुकडे करायचे आणि पोत्यात भरून आणायचे आणि ते सोनं वगैरे तिथंच ठेवून द्यायचं असं त्यांनी सांगितलं. त्या इतकं होईपर्यंत झालं काय? देवतारी तया मारील कोण? तेव्हा ती म्हातारी म्हणली की मला या पलंगावर असं अस्वस्थ होते, मला खाली झोपू दे, तू वर झोप. ती म्हातारी याची त्या बाईला म्हणली. तिला झोपवलं वर, ही झोपली खाली. मारेकरी आले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे काम केलं. त्याला काय माहिती आहे इकडे ट्रान्सफर करणार तुम्हाला. त्यांनी ते आईचे तुकडे केले, घेऊन गेले ते. आता काय झालं, ते हिनं सगळं पाहिलं, म्हणजे पांघरून घेऊन पाहिलं आणि पाहिल्यानंतर ते गेल्यानंतर ती तशा अवस्थेत उठली पळू लागली. रस्त्याला पळू लागली. इकडं तिकडं मला कोण सांग, तिला माहिती नक्की आता हे मान पाठलाग करणार म्हणून. यांनी ते सगळं पाहिलं आणि याने पाठलाग सुरू केला माणसं समजून हे करून. तर कडव्याच्या गाड्या घेऊन जाणारे लोक होते. तर एक गाडी थांबवली तिनं आणि तिने रडत ही सगळी हकीकत थोडक्यात सांगितली. तो गाडीवान होता, तो सहृदय होता. तो म्हणला, बाई काही काळजी करू नको, तू माझी मानलेली बहीण आहे, ये गाडीवर. आणि त्यांनी त्या कडव्याच्या पेंड्या अशा करून तिला बसायला जागा दिली. बाहेरून आपले कपडे वगैरे अशा प्रकारचे लावले आणि त्यांनी गाडी सुरू केली. आणि ती कडव्याची गाडी त्याला जिथं कडवा न्यायचा होता तिथं न नेता हिचं जिथं गाव आहे ते विचारून घेतलं आणि तिथं त्या गावाला गाडी आणली. येणारे मारेकरी मागून आले होते, गाड्यांना विचारित होते, पण याने आम्हाला काहीच माहीत नाही असं सांगितलं. ते पुढं गेले आणि त्यांनी गाडी वळवून
त्या घरी अशा प्रकारची गेली आणि त्या घरच्या लोकांच्या स्वाधीन केली की ही तुमची बहीण नाही, माझी बहीण आहे, हे घ्या, हिला सांभाळा तुम्ही. त्या लोकांना काय वाटलं असेल, त्यांना याच्याबद्दल कृतज्ञता भाव कसा निर्माण झाला असेल. अशा प्रकारचा परोपकारानं निर्माण होणारा जो भाव आहे तो भगवंताच्या मनात समाधान निर्माण करतो आणि याचं परोपकारत्व सिद्ध अशा प्रकारचं. हाती धरुणी पाववी घरात, त्याच्या उपकारा काय द्यावे अशा प्रकारचं. हे झाले व्यावहारिक. सुरुवातीला मी सांगितलं ना, अडचणीतून, त्याच्यानंतर संकटातून आणि त्याच्यानंतर मृत्यूतून. संकटातून सोडवलं त्याच्याकरता एक उदाहरण घालणं हे मृत्यूचं उदाहरण आहे, अशी गोष्ट आहे. परंतु जन्ममरणाचं दुःख भोगण्याला, जन्ममरणाच्या आवर्तात सापडलेला जो जीव आहे, त्या जीवावर परोपकार करून ते ज्याला आपल्या घरी म्हणजे वैकुंठ भुवनाला, आपल्या मूळ स्वरूपाला नेऊन घालतात, त्यांच्या उपकाराचं काय म्हणतात. हाती धरुणी पाववी घरात, तुकारामाने तो दृष्टांत त्याच्याकरताच केला की तुम्ही आम्ही जे आलोत जन्माला ते चुकून या जन्माला इथे आलोत ना. मग हा काय आपला देशवेश, हे काय, हे घर काय माझं कायमचं आहे का, 1000 वर्षाचं आहे काय, नाही 2 वर्ष झाले, तर किती वर्ष राहील मला माहीत नाही. प्रत्येकाचं असंच आहे. परिवार काय कायमचा आहे काय, शेतीवाडी कायमची आहे काय, गाव कायमचं आहे का, नाही, काहीच कायमचं नाही यातलं. देश वेश नव्हे माझा, सहज फिरत आलो, करू शकता कोणावरी कोठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझी तीही कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी अंधपाम. म्हणजे मार्ग चुकले विदेशी एकले, आपण या देशात आहोत पण विदेशातच आहोत. आपल्याला परिवार वाटतो पण आपण एकलेच आहोत. आणि आपल्याला मार्ग बरोबर आहे आपला साधनेचा वाटतो पण मार्ग चुकलेला आहे. म्हणजे प्रत्येक जीव मनुष्य देहात आलाय, परिवारात आलाय, एका विशिष्ट देशात आलाय, पण तो त्याचा देश नाही, तो त्याचा परिवार नाही, तो त्याचा देह नाही. जीव एका याच्यातून निघाला की चालला कुठं, कुठं चालला कोणाला माहिती, कुठं चाललाय, कोणत्या लोकाला चाललाय, कर्मानुभवच्छती जीव आहे का. आणि अशा या जीवाला जे परोपकारी संत हाताला धरून म्हणजे त्याला नाम घ्यायला लावतात, त्याला भगवंताची भक्ती करायला लावतात, त्याला हे करायला लावतात आणि त्याला परमेश्वराची प्राप्ती करून देतात, अशा प्रकारचा जो मोठा आणि मोठा उपकार आहे, या उपकाराला तो जीव त्या संताला काय देईल, ठेवीत हा पायी जीव ठेवा, काय द्यावे त्याशी, काय व्हावे उत्तरावे, काय सांगू आता संतांचे उपकार. मला किती संतांनी मला कोणत्या कोणत्या जन्मात कसं कसं सांभाळलं आहे मला माहीत नाही आहे, आणि हे मला कसं नेऊन घालणार आहे तेही माहीत नाही. म्हणून संतांचा हा उपकार आहे. उपकारी असे आरोनी उरला, आरोनी उरला, हे फार जबरदस्त वाक्य आहे तुकाराम महाराजांचं. बरं, तेव्हा आरोनी उरला तर काय होतं, तर 3 गोष्टी संत करतात ह्या उपकाराकरता. 3 गोष्टी. जीवाची काय हाती जीवाला काय अवघी निखळ राशी गुणाची, असं म्हणतात. गुणांची काय निखळते राशी गुणांची, त्याचा पूर्वार्थ काय, जीवा ऐसे देखे आणि काय जीवाची. हां, तर जीवा ऐसे देखे याचे 2 अर्थ करता येतात. व्यावहारिक परोपकाराचा अर्थ करता येतो की जीवाला दुःख होतं ना, आपल्या जीवाला दुःख होतं तर त्या जीवाला तसंच होतं, म्हणून आपलं जसं निवारा वाटतं तसं त्याचं निवारा होतं. आणि इकडे परमार्थिक उपकारासाठी जीव म्हणून जो आला आहे जन्माला, तर जीव जन्माला आलेला जीव किती किती कष्ट भोगतो, 9 महिने कसं गर्भवासात राहतो, बाळपणात काय काय त्रास असतो त्याला, तरुणपणात कशी विषयांची व्यथा असते, प्रौढपणात काय असतं, मरताना काय असतं, म्हातारपणी काय असतं, रोग झाल्यावर काय असतं, कोरोना झाल्यावर काय असतं, हे सगळीची सगळी दुःख, अनंत दुःख प्रत्येक जीवाला भोगावी लागतात. म्हणून त्या आपला जीव जसा सुटा वाटतं तसं त्याला सोडवण्याचं काम, जीवाचं जीवत्व घालवून त्याला परब्रह्मत्व प्राप्त करून देण्याचा महान उपकार संत करतात. यांच्या इतका उपकारी दुसरा कोणीच नाही, लक्षात ठेवा. जीवा ऐसे देखे आणि काय जीवाची, आणि गुणांचीच राशी असतात ते. तर 3 गोष्टी करतात. अगोदर ह्या जीवाच्या समूहाला ते आपल्या जवळ घेतात,
आपल्या जवळ घेतात अगोदर. कसे? तर त्यांच्याकडे प्रबोधन करायला जातात, त्यांच्याकडे कीर्तनाचा घोष करतात, त्यांना भगवंताचं वर्णन करून सांगतात, त्यांना बोलावतात, मग त्यांना प्रवृत्त करून, त्यांना माळ घालून, त्यांना मंत्र देतात, त्यांना नामस्मरण करायला लावतात. हे करणं कसं आहे? तर त्या जीवाला माहीत नाही की मला खूप दुःख आहे आणि मला यातून सोडवलं पाहिजे, पण यांना कळकळ येते, मग त्याला ते आपल्याजवळ घेतात, आपल्याजवळ संप्रदायात घेतात, आपल्याजवळ जीवाला घेतात. एक. दुसरं काय करतात? दुसरं अशा प्रकारचं करतात की त्यांना आपल्याजवळ घेऊन, त्यांना चुचकारून, अंजारून, गोंजारून त्यांना देवाला जवळ घ्यायचं सांगतात. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विणे जीवा सुख नव्हे. आधी त्यांना आपल्याजवळ घ्यायचं, मग त्यांना शिकवून त्यांना देव आपल्याजवळ घ्यायचं सांगायचा. हां, मग देवाचं साधन करा, तीर्थयात्रेला जा, अमुक करा, तमुक करा, सगळे साधनं सांगायचे. मग ते साधनं सांगितलं, त्यांना समाधान लागायला लागतं, त्यांना भजनाची गोडी लागायला लागते, त्यांना यांच्याबद्दल आदर निर्माण होतो. मग यांची आज्ञा ते मानत नाही, आज्ञा ते सोडित नाही आणि याला गुरु करतात. म्हणजे आपल्याजवळ घेतला आता देवाला जवळ घ्या, मग त्यांना साधन करायला सांगतात. मग देवाला जवळ घेण्याचं साधन त्यांना करायचं सांगितलं की मग यांच्या हातातला देव असतो. मग हे देवाला म्हणतात, याला जवळ घेतो आता. मग देवाला यांना जवळ घ्यायला लावतात. आधी त्यांना आपण जवळ घ्यायचं, जे दीन दुबळे आहेत ते, जीव आहेत ते, मग त्यांना देव जवळ घ्यायचा सांगायचा आणि मग देवाला त्यांच्याजवळ घ्यायचं सांगायचं. असं म्हणून हे त्या ठिकाणी तुका म्हणे, तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना, अशी वस्तुस्थिती होते. म्हणून या 3 गोष्टींनी ते त्या ठिकाणी जीवावर उपकार करतात आणि उपकार करून, उपकार करताना ते जीव पापी आहेत का पुण्यवान आहेत काही बघत नाही, की तुझं पापची नाही ऐसे, मग बस विठ्ठल बोल, गेलं तुझं पाप सगळं, मी जामीन आहे, तुला काही काळजी करू नकोस. त्याला धीर द्यायचा, त्याला हे करायचं, त्याला ते करायचं, असं त्या ठिकाणी करतात. आणि हे केवळ उपदेशाने करतात, उपदेशाने करतात. म्हणून जे ब्रह्मरस गोडी जयाशी तयाशी फावली, वासना निमाली समोर त्यांची, नाही त्या विटाळा अखंड सोहळी, उपाधी वेगळी जाणीवेच्या. त्याच्या पुढे चरण आहे की धन पुण्य परोपकारी प्रबोधित्या नारी नरलोक. ते पुण्यवंत आहेत, ते परोपकारी आहेत. ते काय परोपकार करतात? तर पारमार्थिक परोपकाराचा कळस आहे प्रबोधित्या नारी नरलोका. नर, नारी आणि लोक या सगळ्यांना प्रबोधन करतात. कशाचं? ते जन्ममरण चुकवून देवाकडे जाण्याकरता, देवाला आपल्याजवळ घेऊन देवाचं साधन करण्याकरता. हां, ते आणि हा परोपकार करताना त्यांना प्रबोधन करतात. तर हे प्रबोधन करणारे जे, हे सगळ्यात मोठे दाते असतात. दाता तोच एक जाणा नारायणा स्मरण. म्हणून तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम श्रवणमंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. फार मोठे दाते ते. श्रवण केलं की मांगल्य निर्माण होतं, बरं का. श्री म्हणजे लक्ष्मी येते, लक्ष्मी येते. त्याच्यानंतर अशा प्रकारचं कविभिरीडितम, कवी म्हणजे ज्ञानी लोक अशा प्रकारचे जे असतात ते वर्णन करतात आणि ते तापल्याला जीवन जसं शांत करतं तसे सगळ्या जगाला शांत करायला त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून देवालाही त्यांचा आभार अशा प्रकारचा पडतो. म्हणून प्रबोधित्या नारी नरलोका. तर ते प्रबोधन करतात आणि प्रबोधन केल्यामुळे त्यांच्यामुळे अनेक लोकांचा उद्धार होतो आणि त्यांना जन्ममरणाचं दुःख नाहीसं अशा प्रकारचं होतं. असा पारमार्थिक परोपकार आहे. तर जीवा ऐसे देखे आणि का जीवाशी निखळते खाणी गुणाचीच असं म्हटलं. आणि शेवटी त्याचा मुख्य जो फायदा आहे, लाभ आहे, तो शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुका म्हणे देव तयाचा अंकिला पांगिला. देव त्यांचा पांगिला होतो. ते म्हणतील तसं देव करायला तयार होतो.
देव त्यांचा उद्धार करतो. तुम्ही म्हणाल त्याशी उद्धरी, एरवी हाती न धरी आणाते. देव त्यांचा उद्धार करतो, त्यांचा अंकित होतो. आणि अति महत्त्वाची गोष्ट शेवटी सांगितली, न भंगे संचला धीर सदा. त्यांच्या ठिकाणी धीर संचलेला असतो आणि तो सतत धीर असतो, तो कधीच भंगत नाही. याच्याकरता देव त्यांचा पांगीला राहतो, देव त्यांचा धीर टिकवून ठेवतो. म्हणजे काय होतं तर म्हणजे असं होतं की एखाद्यावर परोपकार करण्यासाठी आपल्या जीवाला धोका होण्याची शक्यता असते. होतो धोका आपल्याला, पण तोही धोका तो पत्करतो, अशी गोष्ट आहे. माझ्या लहानपणी मी शाळेत असताना एक धडा होता आम्हाला, वीर गायधनी म्हणून. बरं का, वीर गायधनी. तर गाई पाळणारा माणूस होता. मग किंवा दुसऱ्याच्या कोणातरी गोठ्याला आग लागली आणि 5-50 जनावरं आत होते. गोठ्याला आग लागली, जनावर बांधलेले होते. आता काय करणार, अग्नी पेटला, वरून सगळ्या त्या तुळ्या खाली पडतील आता असं वाटायला लागलं. पण काय झालं, काय नाही झालं. तो असा दयेनं द्रवलेला माणूस, सगळे माणसं पाहत होते ना, हाहाकार करत, अरे अरे आता काय झालं, आता कसं गायचं व्हायचं वगैरे वगैरे. तो सगळ्या गर्दीतून तीरासारखा पळत आला. माणसाला धक्के दिले बाजूला सारखं, तीरासारखा पळत आला आणि एकदम त्या गोठ्यात शिरला. त्याच्याजवळ शस्त्र होतं काहीतरी. त्याने फक्त गाईचे दोर कापायला सुरुवात केली आणि दोर कापून सगळ्या गाई बाजूला निघाल्या. त्यालाही पेटलं, तोही जळू लागला. बाहेर आला, लोकांनी त्याला विझवलं. आणि गंमत आहे, गाईला कसं कळतं बघा. आमच्या परिवारात एक बाई होत्या अशा की त्यांनी जीवनभर एकही दिवस बऱ्याच गाईला खाऊ घातल्याशिवाय राहिल्या नव्हत्या. आणि त्या जेव्हा वारल्या, तेव्हा त्यांचं प्रेत जेव्हा नेलं, तेव्हा त्या स्मशानामध्ये 25-30 गाई कुठून तरी आल्या आणि त्या सारख्या बघत होत्या त्याचं सगळं अंत्येष्टी होईपर्यंत. अगदी त्याप्रमाणे त्या गाई त्याला बघतायत, गाईच्या डोळ्यातून पाणी येत आहे आणि त्याचा अंत झाला त्याच्यात शेवटी. तर त्यावेळेला त्याने सांगितलं, मला जरी असं झालं तरी मला काही वाईट वाटत नाही, कारण या गोमातांचे प्राण माझ्याकडून वाचवले देवानं, मला खूप मोठा आनंद आहे. म्हणजे आनंदाने जातो, तुम्ही काही काळजी करू नका. काय हे असं, अशी गोष्ट. म्हणून व्यावहारिक आणि पारमार्थिक दोन्हीही परोपकार, त्यात पारमार्थिक परोपकार उद्धाराकरता आणि व्यावहारिक परोपकार अडचणी, संकट आणि मृत्यूचा धोका टाळण्याकरता वगैरे असा केला जातो. असे परोपकारी लोक जगात फार थोडे असतात. आणि एखाद्या वेळेला अशा प्रकारचं काही आपल्यावर आपत्ती येते, काही आपल्यावर अपवाद येतो, आपण चांगलं करायला गेलो पण आपल्यावर लोक शिंतोडे उडवतात, आपल्यावर लोक केस करतात. अशा वेळेला कशालाही तोंड द्यावं लागतं, पण ते तोंड देताना त्याचा धीर काही कमी होत नाही आणि तो धीर धारण करविण्याचं काम परमात्मा करतो. म्हणून तुका म्हणे, देव त्यांचा अंकिला, त्यांचा पांगीला देव होतो आणि तो त्याचा धीर धारण करतो. नाहीतर सगळं राज्य दिलं त्या हरिश्चंद्राने आणि त्या डोंबाच्या घरी राहिला आणि ते मुलाला साप चावला आणि पत्नी घेऊन आली आणि त्या डोंबाने सांगितलं की ही बाई नाही, ही लाव आहे, हिच्या मानेत तलवार घालतो. एकीकडं बायको त्याला कळतंय, पण इकडं मालकाची आज्ञा आहे, ती मोडता येत नाही, त्याचा पगार त्याचं अन्न खातोय. अशा वेळेस त्याने म्हणलं काय करू, त्या तारामतीला म्हणलं. तिने म्हणलं तुमचा धर्म तुम्ही पाळा. ती भगवंताचं चिंतन करीत राहिली आणि तलवार घालायची, तर त्यावेळेला देव तिच्या हजर राहिले. भगवान आले तिथे, विश्वामित्र आले तिथे, यमराज डोंब झालेला होता, सगळे आले आणि सगळ्यांनी येऊन त्याला धन्यवाद दिला आणि त्याला वर मागायला सांगितलं. तारामतीला सांगितलं. तिने म्हटलं जन्मोजन्मी मला हरिश्चंद्रा राजासारखा पती मिळावा, रोहितासारखा पुत्र मिळावा आणि विश्वामित्रासारखा याचक मिळावा. हे काम धैर्याशिवाय होतं का सांगा? केवढं धैर्य लागतं. आणि त्या धैर्याच्या कसोटीला उतरून एकीकडे भगवंताच्या गळ्यातला ताईत बनायचे, एकीकडे स्वतःचा मोक्ष मिळवायचा
करताळा मळक म्हणून. एकीकडे जगात धवल कीर्ती फलवायची आणि एकीकडे शास्त्र पुराणामध्ये त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो. तो इतिहास त्या ठिकाणी सुवर्णाक्षराने लिहिला जायचा. सुवर्णाक्षराने लिहिलेला गेलेला इतिहास, जगात झालेली धवल कीर्ती आणि भगवंताच्या गळ्यातला ताईत होणं आणि याच्याकरता लागणारा जो धीर आहे तो कोण देत असतं. तुका म्हणे तूची खेळे दोही ठाई, नसेल तो धीर मना, असं त्या ठिकाणी म्हटलं. तेव्हा या सगळ्याचं तात्पर्य असं की आरोनी उरलेला आपपर ज्याचं नाही असा, परोपकाराची संधी न सोडणारा, आपल्या श्रमाचा विचार न करणारा, जीवासारखं जीवाला पाहणारा आणि आपल्या गुणांचा प्रसार करणारा आणि देव ज्याचा पांगिला होतो आणि ज्याचा धीर खंडत नाही, अशा प्रकारच्या 8 पैलूंनी या परोपकारी माणसाचं वर्णन केलं. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की असा एक महात्मा, आम्ही त्या महात्म्याच्या सान्निध्यात त्या ठिकाणी आम्हाला राहण्याचा भाग अशा प्रकारचा येतो. देव करो आणि अशा प्रकारची परोपकारी वृत्ती, धीर धारण करणं आपल्याला प्राप्त हो, आपण सर्वांना त्या ठिकाणी प्राप्त हो आणि देवाच्या जवळ जाऊन त्याच्या आवडीचं होणं हे यातून त्या ठिकाणी घडतं. असा हा परोपकाराचा तुकाराम महाराजांनी सांगितलेला संदेश आपल्या चरणी ठेवून आपण याचा विचार करून आपली जीवनयात्रा सफल करावी. झालेली सेवा प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पण करून इथेच आपण पूर्ण विराम देऊ. धन्यवाद. तुका म्हणे